हो पहिल्यापेक्षा तुमचं घर चांगलं सुधारलं आहे ना. बंगला बिंगला आहे की अण्णा तुमचा आहे ना. बंगला असू दे पण नीतिमत्ता चांगली पाहिजे. नीतिमत्ता बरोबर आहे. बंगला असून का उपयोग नाही नुसतं आहे ना. बंगला आहे नीतिमत्ता चांगली नाही त्याचा उपयोग आहे का. नाही बरोबर एकदम बरोबर आहे तुम्ही बोलला. हाय हॅलो मी प्रतीक्षा. तर आमच्या इथे शेळे चारण्यासाठी भिकू अण्णा आणि भानुदास आजोबा हे दोघे येत असतात. पण आज म्हटलं त्यांच्यासोबत जरा गप्पा मारूयात. काय अण्णा बरं आहे का. भिकू अण्णा इथे बसले होते आणि भानुदास काका तिकडे लांब होते बसलेले. मला तुम्ही उत्तर द्याल का. बाला तर द्यायचा का तू कसं पण द्यायचं. ठीक आहे. हा बाई इथं आमचं इथे आहे ना. इकडे तुम्ही इथं सर्व आहे. अगोदर गाव आपलं कसं होतं ना आता कसं आहे. अगोदर गाव पहिलं नव्हतं आता चाललंय हे नवीन सारखं झालं गाव. नवीन सारखं तुमच्या वेळेस कसं होतं. नव्हतं एवढं नव्हतं. तुम्ही शेळ्या आहेत त्या तुमच्या त्या कधीपासून आणताय चारायला किती वर्षापासून. हे 10-15 वर्षापासून. त्या अगोदर काय करत होता तुम्ही. पहिलं काय मस्त मेन राखली परत आवत आणला हा का. दारी धरली. आणि तुम्ही शाळेत किती पर्यंत गेला. काय शाळा कशी टापच्या येतावा. तुमच्या वेळेस शाळा नव्हत्या का गेलाच नाही तुम्ही का फक्त. गेलो पण काय एवढं नाद नव्हता शाळेचा. शाळेचा तवा नाद नव्हता. आणि आताच्या पोरांना तुम्हाला काय सांगायचं म्हणजे शाळा शिकावी किती शिकावी का नाही. शिकाय पाहिजे. शिकाय पाहिजे. शिकून उपयोग आहे का. शिकून केला उपयोग तर होईलच की. केला तर ते मला पटतंय बरोबर आहे. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यानं काय शिकवलं असं चांगलं वाटतं तुम्हाला. शिकवायला काय आपलं बोलायचं हे म्हणायचं दुसरं काय चांगलं शिकवायचं आहे. वागायचं नीट वागायचं शिकवलं तुम्हाला तुमच्या आयुष्यानं आहे ना. आणि तुम्ही शेळ्यांना चारा घेऊन जाता तेव्हा असं काय एखादा गमतीशीर झालंय का तुम्हाला आठवते का गमतीशीर झालं. काय लांडगं फिंडगं वे काय तसं म्हणतं का काय स्टोरी तशी पहिल्या लांब झालेली आहे की. सांग काय झालं एकदा. काय लांडगं आलं ताणून लावलं. कुठं आलत. आलो होतं वर आलो होतं खाली आलो होतं. इकडं खाली आपल्या विहिरीपाशी आलं झालीपाशी. हो. आणि किती जण होतं तुम्ही तेव्हा. मी एकटाच होतो. मग एकट्यानं लावला ताणून लावला. हो. किती एकच आलता का दोघं. एक ओके. आणि तुमचा दोस्त कोण आहे. ती काय ती बसलेला आहे. कुठला. ती काय ती उन्हात आहे ते. बघतोय की इकडं. तिकडे बघतोय तिकडे बसले तर त्यांना तिकडे शेळ्यांसाठी थांबवले. हो दिसते ते की बसल्या दिसते ते तिकडं फोटो दिसते. तुम्हाला मुलं किती येते. ते नाही ते तीन आहे ती. कोण आहे ती नाव त्यांची. आनंद आहे सुनील आहे दत्ता आहे. हो. आणि मुली नाही त्या. मुली नाही त्या तिन्ही मुलं आहेत. हो. सगळ्यात मोठा आनंद. 2 नंबर सुनील. 3 नंबर ना दत्ता. ओके. आणि सगळे आपापल्या आयुष्यात सुरळीत येते. नातवंड किती येते कोणाला किती. नातवंड 2 आहेत ती. एकाला आहे ती 3-4 आहे ती. होय. तुम्हाला काय वाटतं जे एकत्र आपलं कुटुंब राहावं की नाही. राहावं. राहतात का माणसं आजकाल. नाही ते राहत. का नाही राहत त्याला काहीतरी कारण असेल की. कारण असतं काय बायकाच कारण असतं ह्याच कारण असतं. बायकांचं कारण. बायकांनी बरं तुम्हाला काय वाटतं की जे आता व्हिडिओ बघतील त्या बायकांना काय सांगायचं तुम्हाला असं वाटतं. काय सांगायचं आहे त्याचा काय संदेश द्यायचा आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे असं काय संदेश दिला तर ऐकलं तर ते उपयोग आहे. नाही कोणाचं नाही उपयोग. ते बरोबर आहे. बरोबर आहे की तुमचं. ऐकलं पाहिजे नाही तर ऐकतच नाही ते ना सगळी. ऐकण्याची म्हणजे मग काय बोलायचं आहे. आयुष्यात असा काय आनंदी दिवस आठवतो का कुठला पण लहानपणापासून आतापर्यंत कधी एक असा दिवस आहे की तुम्हाला तो तुम्ही विसरू शकत नाही तुमच्या आयुष्यातला. चालत तसं काय चालतंच की. चालतं. लग्न झालेलं नाही वाटत भारी. काय तर पहिलं लग्न कशाचं माणसाचं वय. नवरे घरात येईल तेव्हा माणूस बघत होत. आताच्या लगेच फोनच आहेत ते गे. काळ पहिला काळ आता बदल आहे काळ. दिवस कुठला आता चांगला कोणता दिवस तुला सांगायचा. आज की एखादी गाडी आली काय आणलं मी माणसाला आनंद असतोच की.
असतं ना, हा छोटं का होईना. हा असतो का नाही. एखादं वाहन आणलं तर माणसाला आनंद असतो. हा. कोणत्या चांगल्या गोष्टीचा आनंदच आहे की. तुमच्या मुलांनी म्हणजे तुमच्यासाठी केलंय आतापर्यंत जे काय, हा तुम्ही त्यात समाधान आहे का? आहे की. वाटतं का पोरं सुधारली तुमचं काहीतरी, म्हणजे तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन केलंय असं वाटतं? हो हो सुधारली म्हटल्यावर आहेच की. हा हो, पहिल्यापासून तुमचं घर चांगलं सुधारलं हा, सगळं आहे ना. हा. बंगला बिंगला आहे की अण्णा तुमचा आहे ना? बंगला असू दे पण नीतिमत्ता चांगली पाहिजे. नीतिमत्ता बरोबर आहे. बंगला असून का उपयोग नाही नुसतं आहे ना. हा बंगला आहे नीतिमत्ता चांगली नाही त्याचा उपयोग आहे का. नाही नाही बरोबर आहे. हा एकदम बरोबर आहे तुम्ही बोलला. आणि पोरं फोन लय वापरतात आजकाल, फोनवरच सगळं चाललंय. हो हो तुमचं काय म्हणणं आहे, फोन कमी वापरावा का काय? काय कमी वापरायला पाहिजे. काय कामा कारणाने फोन वापरावा. काम करणार नाहीत है हा. ना. काम सोडून फोन वापरत बसणे बघणे बरोबर नाही. बरोबर नाही. हा काम सोडायचं आणि फोन बघायचं म्हटल्यावर ना काय योग्य आहे का. नाही, नाही, बिलकुल नाही. मला तर नाही वाटत. काम असावं, बरोबर आहे, यूज करावा. आणि आपण आजच्या पोरांना काय सांगताल, आपण आपल्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे का नाही? द्याय पाहिजे. सगळ्यांना ना. हो आजी आजोबा हा. आता माझ्यासारखी आहे ती बघा, छोटी आहे हा. ती, किंवा संग्राम सारखी आहे ती, हा. जे फोन बघत बसतात निवांत आहे ना, हा ऐकत नाही ती. हा. मग त्यांनी आई वडिलांना किंवा आजी आजोबांना सगळ्यांना वेळ दिला पाहिजे ना. हो आ? हो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ कोणता होता, जेव्हा तुम्हाला लय जसं वाईट वाटलं, दुःख वाटलं? 72 सालात दुष्काळ पडला होता. त्या टायमाला माणसाला आहेच की. हा गव्हाची सुकडी म्हणजे कसलं असतं? असतं ते भाजून खायची. हा ती वाटत होती. हा ती वाटण ती खायची, तेव्हा ते दुष्काळ तुम्हाला काळ कठीण काळ वाटला का? हा हा 72 सालात. 72च्या सालात. हा आणि आजी बद्दल काय सांगा की मला तुम्ही. हा आजी कशा आहे त्या आजी? हा? आजी आहे की भाऊ हाय बरे आहे. त्याला काय आहे तेव्हा काठी हो, बाई. पिटी. हा खाती पिती आजी. हा मन मोकळेपणाने नाही का तिला काय सांगत असेल तुम्ही, तिला आतापर्यंत बोलू शकत नाही आजीला. काय अजून सांगायचं. बोलला नाही तिला. हा. तिला स्तुती तिची गायली नाही किंवा नाही का तू चांगलं केलंय माझ्यासाठी खूप काही करते असं तसं काय असेल, तुम्ही तिला जे बोलला नाही अजून, नाही नाही. पण सारखं तिला कोडगे का टोचल्यागत बोलत असताल सारखं. हा हो तुम्ही प्रेम व्यक्त करा की आजी बद्दल. काय ना त्वरी माता कशाच आहे गे. तेव्हा आता सगळी पोरं सुना बाळा आल्या. हो आले आता ते सगळ्या संगत तिनं बोलायला पाहिजे. हा हा सांगू नका. नाही नाही पण तसं आहेच की माणसाचं जोड्या असल्या बघार आहेच का. फरक आहे ना. सुनाला म्हणा या आपल्याला जोडीला फरक असतो. खाण्यापिण्याला जेवाय वाढायला म्हणा फरक आहे का नाही. एकदम बरोबर आहे. हा त्यांच्या आरोग्याबद्दल त्यांना विचारलेलं, त्यांचं मशीन ते वापरतात ना, हा. त्याच्यामुळे त्यांना विचारलं. मग त्यावेळेस त्यांना जास्त नव्हतं काही बोललं, कारण धाप लागते. पण त्यांना पण विचार. लगीन झाल्यावर ते बोलते का नाही कोणाच कोण तू. लगीन झाल्यावर बोलणार की असं कसं विसरेन काय हा तेव्हा? विचारते कोणाच लगीन झालं आली का गडबडीतली गेली राहू दे आता नाही. नाही नाही तसं कसं, मी विचारते की काय चाललंय कोणाचं काय नाही, मम्मीला सुद्धा विचारत असते. हा काय मग आबा तुम्हाला काय वाटतं भिकू अण्णाबद्दल? तुमचे मित्र यायचं का? मित्र आहे ती, मला आपली सांभाळते ती, चांगली बोलते ती. चांगली बोलते ती. हो दोघांमधलं कोण आवडतं जास्त? मला भानू आवडतो. भानू आवडतोय का? आवडतो भानूवर? भानू आवडतो म्हणजे ते आपला मजा करतो माझी. काय माया करतो? काय भानू माया हे तबाकी आहे, तबाकी व्हायचं इकडे आहे की भानू अण्णा करतो तो. माया करतात. हो चांगलं बोलतात ही त्यांच्याबद्दल चांगलं गुण सांगितलं तुम्ही. हो आता वाईट त्यांच्याबद्दल काय सांगा, त्यांनी सुधरावं असं तुम्हाला वाटतं? सुधारावं म्हणजे सुधारासारखं कलियुग आहे. हां मग तो सुधाराय बघतात या आम्हाला वाटतंय सुधारावं, तर कलियुग सुधारू देत नाही. हो पण लबाडीचा धंदा. लवाडीचा धंदा. हा हा. बस चला. चला चला ओके. भेटू अशाच नवीन गावाकडच्या गोष्टींसोबत. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.